नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। लाईव्ह कोकणातल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती, सण उत्सव, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आज आपण आलो आहोत तळे बाजार येथे, म्हणजे देवगड तालुक्यातील तळे बाजार या गावी आलो आहोत आणि हा नावलकोट धबधबा आहे। या ठिकाणी अतिशय अप्रतिम असा धबधबा आहे, म्हणजे अनेक पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने देखील हा धबधबा अतिशय परिचित होत चाललेला आहे। तर आपण या धबधब्याकडे जाणार आहोत, कशा पद्धतीने रस्ता जाणार आहे, हा इकडे सरळ देवगड दिशेने रस्ता जातो। तर हा सरळ तळे बाजार पासून काही 2 किलोमीटर अंतरावरच हा धबधबा आहे आणि इथून आपल्याला आता खाली जायचं आहे। तर चला माझ्यासोबत येत आहे ना नावलकोट धबधब्याला भेट द्यायला। तर चला आपण जाऊया, त्या ठिकाणी कशा पद्धतीत आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो। आता आपण तळवडेच्या दिशेने चाललोय आणि तळवडेपासून इथे 1 किलोमीटरवरच हा नावलकोट धबधबा आहे। तर आता आपण हा रस्ता सरळ जातो। रस्ता देखील अतिशय सुंदर असा रस्ता आहे। फायनली आपण आता नावलकोट धबधबा इकडे आलेलो आहेत आणि हा माझ्या पाठी पाहू शकता, हा बोर्ड आहे नावलकोट धबधबा। तर अशा पद्धतीने म्हणजे हा तळे बाजार पासून 1 किलोमीटरवर मुख्य रस्त्यापासून आहे आणि सुसज्ज असा रस्ता देखील या ठिकाणी आहे। तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। खरोखर पर्यटनासाठी एक नंबर, म्हणजे कुटुंबियांसाठी तर एक नंबर धबधबा आहे। तर आता आपण त्या ठिकाणी, म्हणजे असं मला समजल्यावर म्हटलं आपण जाऊन बघूया, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनव। अजून पावसाळा तर सुरू झालेला नाही, 2 दिवस आहेत। तर चला आता आपण कुठलाही विचार न करता आपण कशा पद्धतीने धबधबा प्रभावित झाला आहे, कारण 2 दिवसच झालेला आहे पाऊस पडून, तर कशा पद्धतीने अजून प्रभावित झाला आहे हे तुम्हाला दाखवा आणि तुम्ही या ठिकाणी भेट द्यावा, हाच या मागचा प्रमुख उद्देश आहे। आपण कुठलीही मजा मस्ती करणार नाही आहोत। तर तुमच्यासाठी तुम्ही हा धबधबा व्हिडिओ बघून निश्चित या ठिकाणी याल आणि मजा मस्ती कराल, म्हणून आम्ही हा धबधब्याला मजा मस्ती करण्यासाठी येणार आहोत। पण पूर्णतः पाऊस सुरू झाल्यानंतर येणार आहोत। तर चला आता आपण कुठलाही विचार न करता धबधब्याकडे जाऊया। बघा कशा पद्धतीने हा निसर्गाच्या सानिध्यात हा धबधबा आहे, म्हणजे चहूबाजूला हिरवीगार झाडे आणि असा हाच वाट जाणारा हा सुंदर असा रस्ता, म्हणजे कशा पद्धतीने सुंदर असं दृश्य आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं। तर चला आता आपण कुठलाही वेळ न दवडता धबधब्याकडे जाऊया। तर मित्रांनो, लहान मुलं जरी आली तरी त्यांना इथे या ठिकाणी बघा कशी व्यवस्थित बसण्याची सोय केली, म्हणजे लहान मुलांना देखील यापासून कोणी रोखू शकत नाही अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे आणि कुठलाही त्रास नाही, म्हणजे पर्यटकांना चांगल्या पद्धतीचा हा इथे धबधबा आहे। कसलाही गोंगाट नाही, कसली काय नाही, एक शांत असं ठिकाणी फॅमिलीसाठी तर अतिशय उत्कृष्ट असा हा धबधबा आपल्याला आहे। तर चला आता आपण खाली जाऊया मुख्य धबधब्याकडे। फायनली आता आपण नावलकोटचा मुख्य धबधबा आहे त्या ठिकाणी आलो आहोत आणि बघा कशा पद्धतीने हे मोठे मोठे डोंगर आहे, म्हणजे कालथर आहे एकदम व्यवस्थित, आणि ही मुलं देखील आता इथे बागडण्यासाठी आलेले आहेत। हा मुख्य धबधबा आहे, कशा पद्धतीने एक प्रभावित झाला आहे, कारण म्हणावा तसा अजून हा प्रभावित झालेला नाही, कारण 2 दिवसच झाले, पावसाला सुरुवात झाली आहे, पण तरी पण ते का हे दृश्य नजरेमध्ये भरतं। आता हा सगळा धबधबा मी तुम्हाला इकडे मजा मस्ती कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। खरोखर एक सुंदर असा धबधबा आहे। तर निश्चित मी तुम्हाला हा धबधबा दाखवण्यासाठी आलो आहे, कारण हा धबधब्याचा व्हिडिओ तुम्ही बघाल आणि या ठिकाणी भेट द्याल। खरोखर चांगली पर्यटनासाठी सोय देखील इथे करण्यात आली आहे। तर निश्चित तुम्ही हा व्हिडिओ बघून या ठिकाणी भेट द्या आणि एक मनमुराद आनंद लुटा। तर चला आपण या मुलांची मजा मस्ती पाहूया। कशी मजा मस्ती करतायत बघा, ही लहान मुलं आहेत, म्हणजे अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि ही लहान मुलं अशा पद्धतीने मजा मस्ती करताना दिसतात आपल्याला बघा।
कशा पद्धतीने ही एक मजा असते आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कसलाही धोका नाही, म्हणजे व्यवस्थित हा असा धबधबा बांधलेला आहे. अशा पद्धतीने ही मजा मस्ती मुलांकडून केली जाते बघा. पद्धतीने हा एक सुंदर सुरेख असा धबधबा आपल्याला नाहवलकोंड येथे पाहायला मिळतोय. म्हणजे खरोखर म्हणजे अति सुरक्षित असा नाहवलकोंड धबधबा आहे बघा. म्हणजे खरोखर एक सुंदर असा धबधबा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय. सोबत हा इकडे मजा मस्ती करण्यासाठी आलेला बाळ गोपाळ आहे. तर आपण त्यालाच विचारणार आहोत कशा पद्धतीचा हा धबधबा आहे. काय वाटतं रे बाबू तुला? इकडे खूप मजा येते आणि सगळ्यांना इकडे आंघोळ करायला यायला पाहिजे, फिरायला. धबधबा. तर मित्रांनो, या बाळाने कशी एक बोलकी प्रतिक्रिया दिली की सगळ्यांनी या धबधब्यामध्ये मजा मस्ती करायला यायला पाहिजे. खरोखर हा धबधबा अतिशय सुंदर आहे. फायनली तुम्हाला कशा पद्धतीने तळे बाजार येथील नाहवलकोंड धबधबा आहे दाखवलाय. कारण अजून तसा पाऊस सुरू झालेला नाही, पण प्रवाहित तसा म्हणावा तसा धबधबा झाला नाही. परंतु जास्त पर्यटक यावे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्त पोचावा आणि तुम्ही या ठिकाणी येऊन भेट द्यावी, हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त या पर्यटन स्थळाला भेट द्या. कुठल्याही प्रकारचा धोका नाही, चांगला सुसज्ज असा धबधबा आपल्याला या निमित्ताने पाहायला. पर्यटकांसाठी चेंजिंग रूम देखील इथे आहे. अशा सगळ्या सोयीनुसार म्हणजे येताना रस्ता देखील चांगला, अतिशय सुंदर असा रस्ता आहे. अशा पर्यटन स्थळाला तुम्ही भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. म्हणून मी सांगते येवा कोकण आपलोच असा.